बिंगलं ओळखाई ना तुझ्यावर गप बसेल ना इथे कोण आहे? मम्मी आहे ती? ये पिलो तुझी मम्मी आहे? काय काय केलीस आज? मी गेल्यानंतर काय काय केलीस? मी गेल्यानंतर काय काय केलीस? आकर बाबा आ आ शुनी खाऊ दर आ आ आ आ कर शान पिल्लू माझं. बघ दिसते का? बघ थोडी लागल्यासारखी तर. आ पिल्लू आ कर आ ग पिल्लू आ शोना खाऊ धर तुला खाऊ धर आ आ आ लवकर शिकणार मेकअप करायला. बस काय? बस 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 बस. ए बघ ती तोंड बंदच करत असते ना. होय 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 जरा खाली लागले तिला मात्र. असं लावायला लागले असं दाखवा. आई बाबाने एवढं मेकअप केलं की बाळ ओळखं ना आई कोण बाबा कोण. बघा काय करायचं तुला आता? बघा सगळे एकला पकड. हा ती चाला लागेल. जरासं मागे व्हिडिओ वाले सर मागे येतात. ठीक आहे रे. हॅलो गाईज, आज आपण हर्षदाच्या मुलगीचा पहिला बड्डे सेलिब्रेट केला. हे आपलं हॉल आहे. नाही झालं बट ठीक आहे. हे हॉल आहे विटाय हॉल. हे आपण इथं असं फोटो सेशन केलेलं आहे. हे बघा बड्डे गर्ल. आणि ही बड्डे गर्लची मम्मी मॅडम. आणि ही अशी कार बंद पडलेली आहे. त्याचबरोबर ही आपली मंडळी सरांचे स्टुडंट. मेकॅनिकल एकच पॉवर पिस्टन पॉवर. हे बघू शकता तुम्ही नवीन घेतलेली गाडी. फक्त काय प्रॉब्लेम झालाय कुणालाच काय माहित नाही. सगळेजण फक्त बघालेत. हे आमचे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे एचओडी मिस्टर याच्याची माहिती. आणि त्यांनी आता प्रॅक्टिकली आणि फिजिकली बघत आहेत की गाडी कशी रिपेअर करायची. गाडी तुम्हाला बघायची असली तर ही बघा गाडी. ए बाजूला गाडीचा नंबर दिसू दे. नो नंबर 22 तेवढं दिसत आहे. मध्ये ह्यो RS येतोय. आता मी तुम्हाला दाखवतो नवीन बॅटरी कशी जोडायची असते. चला या फॉलो मी. सर्वप्रथम एक साईड लॉक करून घ्यायचं. त्यानंतर इकडून आणि निघून टाकून इकडून सुद्धा बॅटरीला लॉक करून घ्यायचं. बॅटरी लॉक झाल्यानंतर आपले पेज मीटर बघून हे जे झाड असतं आणि ते कनेक्शन असं रेट दिलेलं असते ते जोडून घ्यायचं. टाईट करून घ्या. इथलं टाईट हे जोडलेलं आहे. लई टाईट करायचं नाही गाईस. नाहीतर त्याचे डाग जे आहेत ते निघण्याची शक्यता असते. त्यामुळे लई टाईट करायचं नाही. आता बघा गाडी कंप्लीट चला एकदा स्टार्ट करून बघूया. मिस्त्री स्टार्ट मारा. ओके तुम्ही बघू शकताय
आपण दोन्ही गाड्या चालू केलेल्या आहोत. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू. लहान बाळ आलेलं आहे आणि त्यांचे आई वडील नातलग सर्व आलेले आहेत. राजनंदिनीचा आज पहिला वाढदिवस आणि पहिल्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला त्यांनी जेवण दिलेलं आहे. राजनंदिनीच्या पुढचं आयुष्य आणि सर्व कुटुंबियांचं पुढचं आयुष्य सुखी समाधानी भरभराटीचं जावो. तसंच राजनंदिनी आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत उच्च जे शिखर आहे ते तिनं पार करावं असे आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून शुभेच्छा द्यायच्या. सर्व कुटुंबियांचीही अशीच प्रगती होत राहावं ह्या आमच्या शाळेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं, पालकांच्या वतीनं आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं आपल्या सर्व कुटुंबांना आणि राजनंदिनीला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आपण इथं आलात, आपलं मनपूर्वक स्वागत व धन्यवाद. इतका सुंदर डान्स आवडला आम्हाला, मस्तच. आणि तुम्हाला शिकवले त्यांचे खूप खूप आभार. आणि सर खूप चांगले, आम्ही पहिल्यापासून सरांना ओळखतोय. अतिशय त्यांचं मुलांच्या विषयी प्रेम, आदर, जे काही तुम्हाला संस्कार करायचे ते अगदी लहानपणापासून तुम्ही कसं वागायचं, कसं राहायचं हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आम्ही जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे सरांच्या अगदी मनापासून आमच्या स्वाती, हर्षदा आणि राजनंदिनी मोहिते कुटुंबाकडून तुमचे सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद. आज आमचं बाळ पहिल्यांदा बाहेर आलं आणि पहिल्यांदा एवढं छान मुलांना बघितलं, खुश झालं. काहीतरी कर्तृत्वान होईल चांगलं. खाली तर आले, आपल्याला कधी माहित नाही खाली एवढं. मोजे घातला असता ना. हो आहे की मोजे बूट सगळं काढला आता, दमलं ते नाही सकाळपासून. मग ड्रेस साधा घालून आणले त्याला. कार्यालयाकडून सरळ आम्ही इकडे झालो, निघलो ते कौलिका जवळ विटाई हा तिथं घेतला कार्यक्रम. मग सगळ्या ऑफिस स्टाफ हे ते होतील ना. ती दमली पण नाही, झोपले का निवांत होय. नाही आता झोपून आलं झोपून आली, गाडी झोपली म्हणून बरं झालं, नाही तर लई रडत होती. ते सगळे सकाळपासून झालं ना, ते फ्रॉक वगैरे घालून हे करून. मुलाला कपडे वगैरे असं काही दिलं चालतंय? ठीक आहे. ते काय होतं एकदा जरी म्हणजे मुलं फाडायला बघतातच नाही, त्यामुळे आम्हाला जेवढं हे होईल तेवढं कमीच पडतं. बरं बरं हा जपायचं व्यवस्थित हे असं देव करायचं. मग सर गव्हर्नमेंट कुठं आपल्याला हे होतं काय 18 पासून मिळालेलं नाही बघायला. असं खावं काय असलं शासनाचं सगळ्याच भेटत आहे, सुरुवात केलेली आहे. त्या दृष्टीनं पुढं चालू ठेवायचं. कुठला दादा दीदी आवडलं तुला? हं? कोण आवडलं? सामाजिक सामाजिक लांबूनच बोलायचं, लांबून बोलायचं. ते नवीन आहे काय, आत्ता बाहेर आणलं तेवढं. लांबून बोलायचं. टाळ्या जोरे, टाळ्या वाजवा.